आमची मस्त आता मजा झाली. आम्ही इथे बसलोय थोडा वेळ, नंतर आम्ही आमच्या घरी निघू. आम्ही चिकन खाणार आता. आमचं चिकन झालं इथे. चिकन वगैरे सर्व आयटम बनवलेले आहेत, सगळे सोयी आहेत. आम्हाला राकेशचा कॅमेरा चालू झालेला आहे. मित्रांनो आता आपण फिरत फिरत चाललो आहे. हायवे बनलेला आहे, खूप मोठा हायवे हा. अजून चालू झाल्याचं काम चालू आहे. आपण तिथपर्यंत एक राऊंड मारून तुझी जागा बनवतो काही बंगला. आमच्या इथे गवळी साहेब आले. हे आमचे गवळी साहेब आहेत. गोळी मार गवळी साहेब गोळी मारून बोलतात. आणि काय पँकेज पँकेज बोलतो, पंकज आणि पंकज तो काय आहेत. आपण फिरूया टाइमपास थोडासा. रोड पे जा रहे हैं. तुम्हाला सांगायला पण जैन वगैरे होल असणार तरी होल असणारच. झाड कापून दिला छोटा. हे याच्या गावात आले ना. तू बोल ना, तू बोल ना. ही आमची खदान. ही खदान, ही अख्खी खदान. मला माहिती. मित्रांनो बघा, ही एवढी मोठी खदान आहे. इथून सगळं काढून बिडून हे रोडचं काम झालेलं आहे. मित्रांनो आपण आता या हायवेला आलो. इथे बघा तुम्हाला दिसेल मुंबईच्या दिशेने आणि भिवंडीच्या दिशेने जे हे लावले, हा रोड आहे ना, हा रोड आता बनतोय, अजून बनलेला नाहीये. आम्ही इथे आलो. इथे रोडला जाऊ नका. त्यांचे नियम असं त्या हिशोबाने ते लोक करणार. गावाची लोकसंख्या किती आहे, गावाचं कमर्शियलायझेशन आहे का गावामध्ये. आणि इकडे चाललेलं तो राऊंड बनायचा, पण त्याच्यासाठी पूर्ण काय बोलतो माहितीये, काय बोलतो मित्रांनो आता आपण थोडंसं अंतर जाऊया चालत, बघूया पुढे कसं. हा रोड एकदम मोकळा आहे कारण इथे अजून काम चालू आहे. हा काय अजून ऑफिशियली चालू झालेलं नाही. 10 किलोमीटर पेट्रोल पंप आण पूर्ण 4 पदरी रोड आहे. 20-20 किलोमीटर 20-25 किलोमीटर त्यांचे कॅटेरिया असतो त्या हिशोबाने करतात लोक. आणि सर्व तुमचं कॅफेटेरिया. तुला आता येताना शिर्डीवर येताना ना मी कंटाळलो. किती तू चालवणार गाडी 100-120 ला. माइंड तुझं फिरतं. मी उतरलो खाली इगतपूरला ऍक्सिडेंट मारला सर. वाटते रोड चांगला, पण मजा नाही येत तशा रोडला. गाडी चालवायला बरं वाटतं, पण मजा नाही. काही हेच नाही ना ठरलं. वाव मस्त आहे रे राकेश. सरला आपल्याला नेक्स्ट पुढच्या ट्रिपला इथे जायचंय. हा आपण इथूनच जाऊ ना एकदा. पुढच्या ट्रिपला या रोडला जाऊ आपण. तो रोड बघा सर, पुढे बघा. या ब्रिज आलाय का इथे. हा म्हणून तुम्हाला घेऊन होय. मला अनुभव आहे का रस्त्यावर. तर मित्रांनो आता आपण चाललोय परत. आता आपण एक राऊंड मारलेला आहे आणि आता आपण जाऊया घरी. इकडच्या डोंगऱ्या खूप मोकळा आहे, खूप शांत आहे. केली ना रस्ते केलं. बरोबर नाही लेवलिंग बरोबर नाही. आता तुम्हाला हाईट बघा कुठे दिसते.
तू राकेश नाही पित ना? किती राखीस तू तो वाला नाही पित रे, तो आज कामाला नाही गेला. काल पण नाही गेला कामाला. राकेश हा तुझ्यात एवढी जेव्हा मजा का त्याच्यात हात घालून काढ. काय काढू? नाही ना दगडा दगड असं नाही आपले खारे काढायचे खारे पण कुठल्या फास बनवतात फास कुठल्या बाहेर असतात ना ते हे टाकतात ना फास मारतो ना कुठल्या पाण्यात जातात अडकला ना फास तो कारनामे व्हिडिओ युट्यूबलाच टाकावे थांब. काही करणार ना हम्म. दोघे टाकतात वाटलं तिथे तिथं हो दोन त्याच्यामध्ये थांबलो. काय झालं लाईटच झालो मित्रांनो आता शेतीची कामं चालू आहेत, पण पावसामुळे थोडे शेतीचे प्रॉब्लेम चालू आहेत. पाऊस काहीतरी जास्तच प्रमाणात पडतोय. हे अशा प्रकारे शेती आणि हा इथून रस्ता आहे गावातला. फोन करून इथे बघा तुम्ही आजूबाजूला कशी सुंदरशी घर आहेत, खूप छान वाटतं इकडे. आपल्या एका मित्राचं घर आहे. पाऊस जास्त पडू नये म्हणून फोन करून सांग. हा ह्याचा आहे का सेकंड. आता मी मला घ्यायलाच ह्याला मी जोडीला घेतलेला आहे. जोडीला घेतलंय आणि आता हा ह्यांना हरवला. सोडलेलं आहे. हे आमच्या समोरून चाललेत, आम्ही इथून रोडचा आनंद घेत मस्त. रोडचा आनंद, वातावरणचा आनंद. पाऊस पडून गेला मगाशी. श्याम है धुवा धुवा. लाईट आली नाही लाईट आलेली नाही सध्या वस्तीमध्ये. आली आली आवाज तो आ रहा है कुठेतरी. आम्ही कसे तरी ते बंगल्याकडे आलेलो आहे. बंगल्यात पोचलेलो आहे. बघा हे घर नाही बोलू शकत आम्ही इकडे. बंगला दाखवतो, ह्याला बंगला म्हणतात. हे आहे बंगला. त्याचा मालक आहे पंकज पाटील. बघा, हे आता सास बी कवी बहुती सगळं घर दाखवेल आपल्याला. स्मृती इराणी. मित्रांनो आता आम्ही मित्राच्या बंगल्यावरती आहे, टॅरिसवरती. हा समोरचा तुम्ही दृश्य बघा किती सुंदर आहे. समोर असा डोंगर आहे आणि ही गावातली घर आहेत. आणि समोर हा असा हायवे दिसतो. मित्रांनो हे मागच्या बाजूला मस्त शेती आहे इथे, मला दाखवतो. छानच असं सुंदर असं रम्य वातावरण आहे. हे घर आहे तसं, आणि घराच्या टॅरिसवरती आम्ही आहेत. मित्रांनो आम्ही इथे आलोय आता. सगळे आता इथे छोटासा प्रोग्राम करणार, बसणार थोडा वेळ आणि आपापल्या घरी जाणार, कारण उद्या जायचं आहे कामाला सगळ्यांना. एक रिक्षावाला आहे आमच्याकडे, त्याला पण रिक्षा चालवायची. बाकी सगळे सुपरवायझर. जितू आमचा आलेला आहे, लेट आला पण आला. जितूचं घर इकडे जवळ आहे. जितूचं घर ह्याच मागच्या बाजूला जे आहे ना, इथे डोंगराच्या पलीकडे जातं. डोंगर दाखव ना तू. डोंगरी मगाशी दाखवला. विषय काय विषय म्हणजे असं की एक रिक्षावाला आहे आणि एक सुपरवायझर आहेत आम्ही सगळे. तर आम्ही बोलले की आम्ही जमलोच सगळे. तर मी ते त्यांना सांगत होतो, तर तुम्हाला रिक्षाने जायचं असेल तर आपले रिक्षा नंबर पंकजला कॉन्टॅक्ट. पण आहे आपल्याकडे, फोर व्हीलर पण आहे आपल्याकडे, आपण जाऊ शकतो. बस पण आहे अजून आपल्याकडे. कोणाला काय? कुठे पण अजून काय आपण कुठेही जाऊ शकतो. म्हणजे ओके. तुम्ही समजून घ्या. सुरुवातच अशी करावी. मॉर्निंग पण एक सांगतो आमच्या पुढे मी दोघं मसाले मित्रांनो आमची मस्त मजा, आता मजा झाली. आम्ही इथे बसलोय थोडा वेळ, नंतर आम्ही आमच्या घरी निघू. आम्ही चिकन खाणार आता. आमचं चिकन चालू इथे, चिकन वगैरे सर्व आयटम बनवलेले आहेत. सगळे सोयी आहेत. आम्हाला हे बघा, ज्याचं घर आहे तो तिकडे बसलाय. तोंड दाखव. हा बघा. आणि ज्याचं गाव आहे ते इकडे बसलाय. तो तिकडे बसलाय. तो त्या डोंगराच्या पलीकडे राहतो. अलीकडे आलाय. आम्ही लांबून आलो. आणि आम्ही खूप लांबून आलो. तरी हे लांबून आले. लांबून आलो. हे आम्ही बस त्या डोंगराच्या पलीकडून आले.